नमस्कार मंडळी. घरचं लग्न म्हटलं की एक वेगळीच धावपळ सुरू असते. वेळेपर्यंत काही ना काही कामं सुरूच असतात आणि त्यात भावाचं लग्न म्हटलं तर काही विचारायलाच नको. आलो तेव्हापासून काही ना काही माझी कामं सुरूच आहेत. त्यामुळे मला असं प्रॉपर काही शूट करता आलं नाही, कारण वेळच मिळाला नाही. सो आज वेळ होता, थोडं का होईना मी शूट केलं आहे आणि ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. सो आज आम्हाला थोडा वेळ होता दुपारी. तेवढ्या वेळात आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढून घेतली, कारण परत उद्यापासून कामं आहेत, वेळ मिळणार नव्हता. म्हणून आम्ही छान अशी मेहंदी काढली आणि आमच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढली होती साक्षीने, जिचं मातोश्री प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट म्हणून पेज आहे. खूप सुंदर मेहंदी काढते साक्षी. तो तिने आज आमच्या हातावर मेहंदी काढून दिली होती. इथे घरची सगळी मंडळी आली होती, काकू काका, सगळी भावंड, मावशी, आत्या सगळेजण आले होते. इथे यांचं नैवेद्य बनवण्याचं काम सुरू होतं देवीसाठी. सगळ्यांची जेवणं वगैरे आटपली आणि त्यानंतर मग गोंधळी बुवासुद्धा आले आणि फायनली जागरण गोंधळाला सुरुवात झाली. हा देवीचा सुंदर असा साज केला होता वृषाली आणि गौरीने. आणि खरंच जेव्हा सगळी भावंड असतात ना, तेव्हा प्रत्येक काम हे वाटल्या जातं आणि पटपट सगळी कामं होऊन जातात आणि हीच खरी मजा असते लग्नातली मला वाटतं. आणि ह्या खूप सुंदर अशा मेमरीज आहेत ज्या मी आत्ता चेरिश करते आहे. सो हे 4 दिवस किती पटकन निघून जातात ना, कळतच नाही. सो गोंधळ सुरू झाला. छान छान देवीची भजनं म्हणण्यात आली. गोंधळी बुवांनी खूप छान गोंधळ घातला. त्यानंतर आम्ही एक एक करून छान देवीचा जोगवा मागितला. आम्हीसुद्धा देवीचं एक सुंदर असं भजन म्हटलं. त्यानंतर देवीच्या गाण्यावर आम्ही सगळ्यांनी छान असा डान्स केला. जेंट्सनीसुद्धा डान्स केला. आणि हे जेव्हा सगळं कुटुंब एकत्र येतं ना लग्नात, आणि ही खरंच एक वेगळीच मजा असते. आणि ह्या आठवणी जेव्हा आपण नंतर बघतो ना, तेव्हा खूप भारी वाटतं. सो येस, फायनली लग्नाचं हे शुभ कार्याची सुरुवात जागरण गोंधळाने झाली. खूप छान गोंधळ पार पडला. ह्यानंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, त्याच्या हातावरची मेहंदी असेल, हळद असेल, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ते सुद्धा जेवढं काय असेल मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.